5-6 घेतली मी विलायची आणि विलायची काढून घेतली. 5 घेतले काजू, 5 घेतले बदाम, शेवाळ्या घेतल्या, पावभर दूध आणि विलायची बारीक होत नाही त्याच्यामुळं मी चिमूटभर साखर टाकलेली येत नाही. कुटून घेते आता बारीक करून. झाली विलायची कुटून माझ्यावाली. आणि आता घेत आहे काजू बदाम कट करून चाकूने घेतले मी बारीक करून. बदाम आणि काजू मी ठेवलं भगुनावरती. तर मी टाकणार आहे चटणी तूप पिंजलेलं आहे का आरशू. तर मी टाकणार आहे तूप चमचनं 1 चमच. हलके हलके मी काजू आणि बदाम तूपमधून भाजून घेत आहे. आपले थोडे थोडे कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. गॅस थोडा लहानच राहू द्यायचा. तर झाले आपले कलर आलेला आहे त्याले लाल लाल झालेले. तर आता टाकत आहे मी शेवाळ्या. शेवाळ्या भाजून घेते परतून घेत आहे. शेवाळ्या आपल्या मस्त लाल लाल भाजलेल्या आहेत. आता टाकणार आहे मी दूध. दूध झाल्याच्या नंतर टाकणारी विलायची. गॅस करणारे मोठा. पावभर टाकणारे मी साखर. तर झाली आपली खीर तयार. तर झाली खीर तयार. तर माझ्या हर्षूला देत आहे आता मी. कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा. माझ्या हर्षूला तर खूप आवडते. माझ्या हर्षूला गोडले आवडते. आणि बघा किती भारी झालेली आहे खीर. माझ्याकडे मनुके पण होते पण मनुके नाही आवडत मला त्यात टाकलेले, कारण आंबट लागतात मग. त्याच्यामुळं हर्षूला पण नाही आवडत मनुके, त्याच्यामुळं मी टाकलेच नाही त्यातनी. आणि हे हर्षूला दिलेली आहे मी खीर. हर्षू तुला आवडते ना. का माझा हर्षू खीर पित आहे. हर्षू कशी झाली. कशी झाली मग इकडं बघ कशी झाली. वाव झाली का. बर बाय बाय कर मग. उम्मा दे.